नमस्कार, मी वैशाली आणि कसे आहात? वेलकम बॅक टू माय चॅनल. सर्वांची दिवाळी कशी झाली? ओके, गुड मॉर्निंग. आज सकाळी 7:30ला उठलो आहे आम्ही आणि 7:30 म्हणजे आता दिवाळी झालीच आहे. झाली तशी म्हणजे दिवाळी झाल्यानंतर 8-15 दिवस तेच वातावरण असतं, पण दिवाळीचे जे मेन 4 दिवस आहेत ते झालेत आता. आणि आता निवांत उठायचं चालू आहे, कारण आता मुलांना पण सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळे मी उठली आहे. निवांतच उठली आणि हे सकाळचं वातावरण आहे 7-7:30चं. तर असा व्हिडिओ घेत होते मी. बाहेर वातावरण ढगाळच होतं, कारण ऊन पडलं नव्हतं, पण एक वेगळंच ढगाळ वातावरण होतं आणि छान वाटत होतं. असं मॉर्निंगला सकाळी बाहेर येऊन उभारलं ना, खूप छान हवा लागते समोरून आणि छान वाटतं पाहायला. नंतर मी पाहताना लक्षात आलं आकाशकंदील आणला आहे, पण मी त्या लक्ष दिलंच नाही त्याच्याकडं, कारण दिदीनी पप्पांनी आणलं होतं, म्हणजे विनोदने आणि दुर्वानी जाऊन आणलं होतं आणि ते त्यांनीच लावलं दिवाळीच्या दिवशी. आणि नंतर मी काही स्पेसिफिक लक्ष दिलंच नाही तिकडं त्यात. आणि काल रात्री लक्षात आलं माझ्या, आणि त्यानंतर मग मी म्हटलं व्हिडिओ घेऊयात, एक छान दिसतोय, कारण लाईट लावल्यावरती खूप सुंदर दिसतो. ही बाजेची गोल्डन कलर आहे ना, खूप चमकतो. तर मग म्हटलं घेऊयात तेवढाच आठवणी तिकडचा, म्हणून त्याचा व्हिडिओ घेतला आहे. आणि बाहेरचं खरंच वातावरण खूप छान वाटतं मॉर्निंगला सकाळी, आणि ऊन नव्हतं कारण ढगाळ वातावरण होतं, मग त्याच्यामुळं सकाळी खूप छान वाटतं, अगदी फ्रेश वाटतं. तरी उशीर झाला आज उठण्यासाठी, 7-7:30 वाजले म्हणजे काहीच नाही. तर मी उठली आहे, आता सगळ्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, त्यातनं विनोद उठले. बरं, आता सुट्ट्यांचा टायमिंग चालू आहे, विनोद पण आलेत, म्हणजे विनोदच्या हातचा तर चहा बनतोच. तर मग त्यांना कसं तरी बळं मागं लागून त्यांना चहा सांगितला करायला, कारण कधीतरी वाटतं ना आपल्याला कुणीतरी असा कप भरून चहा आपल्या हातात आणून द्यावा. आपण देतोच की सगळ्यांना, मग असं वाटतं कधीतरी. आणि विनोद नाही म्हणत, कधीतरी करतात ते. आणि त्यांनी चहा बनवला आणि मस्तपैकी आम्ही तो एन्जॉय केला. त्याच्यानंतर ठरलं की आज आपण चिवडा बनवूयात. मग त्याच्यासाठी दरवर्षी मी भडंगचा चिवडा बनवते, मग यावर्षी म्हटलं दगडी पोह्यांचा बनवूयात, कारण लहानपणी खूप खाल्ला आहे हा चिवडा. मग ह्यावेळी जरा वेगळा प्लॅन केला. मग त्याच्यामुळे विनोदला म्हटलं पहिल्यांदा तुम्ही मला फक्त लसूण सोलून द्या, आणि मग काय नाही, मग बाकीचं मी करते. मग त्यांनी मला हेल्प केली लसूण सोलून द्यायला. त्याच्यानंतर मग दुर्वाचं चाललं होतं, तिला म्हटलं थोड्या क्लिप्स घे, व्हिडिओज घे, आणि मग सगळं बाकीचं. चिवड्याला काही जास्त वेळ लागत नाही, त्यांनी आदल्या दिवशीच आणून ठेवला होता भडंगचा चिवडा. त्यांनी छान प्रकारे लसूण सोलून दिला मला, कारण लसूण सोलण्यासाठी हेल्प अतिशय महत्त्वाची होती, कारण वेळ लागतो त्याला. मग ते देईपर्यंत मी बाकीचं सगळं सामान काढून घेतलं, खोबरं चिरून घेतलं आणि लसूणही बारीक चिरून घेतला. आणि हा व्हिडिओ मी ॲक्च्युली यूट्यूबवर बघितला होता, कसा केला त्या पद्धतीने केलं. भडंगचा चिवडा मी जो घेतला होता तो रात्रीच चाळून घेतला होता, आणि सकाळी मी त्याला थोडं भाजून घेतलं होतं कढईमध्ये थोडा करून. आणि त्याच्यानंतर मग हा मक्याचा चिवडा ॲक्च्युली मला मक्याचा चिवडा करायचा होता, कारण मुलं हा चिवडा खूप खातात, पण त्यात तेल पण खूप राहतं. मग म्हटलं बघू नंतर हा चिवडा संपल्यानंतर, कारण हा मला विनोदला पण त्यांच्याबरोबर जाताना द्यायचा आहे, कारण मग त्यांना पण प्रवासात होईल किंवा तिकडे गेल्यानंतर त्यांना पण खायला होईल, मध्ये भूक लागली वगैरे. तर मग त्याच्यामुळं म्हटलं असा एक चिवडा करू, आणि नंतर हा झाल्यानंतर मग मक्याचे हे फ्लेक्स आहेत त्याचा मग करूया चिवडा. मग आता हे तळून घेते मी मक्याचे, अशा प्रकारे तळून घेतला आहे. आणि विनोदने कढीपत्ताही काढून दिला आहे मला, आणि तो चांगला क्लीन करून मग पुसून घेतला आहे. मग जसं एक जिन्नस होईल तळून, तर तसं ह्या चिवड्यामध्ये मिक्स करते आहे मी. आधी तो चिवडा हे करून घेतला, चांगला गरम करून घेतला मी गॅसवरती, आणि नंतर एक गोष्टी मिक्स केल्या. मग इथं मला तेच वाटत होतं की अख्खं पॅकेट घालू की कसं, कारण 2 किलोचा दगडी पोहे होते, आणि त्याच्यामध्ये मग 1 किलोचं मक्याचा चिवडा हा आणला होता. मग त्याच्यातलं मग मी थोडंसं ठेवलं, म्हटलं मुलांना तळून द्यायला तात्पुरतं होईल आता, कारण शिव आता स्टार्ट झाला होता खायला. मग म्हटलं थोडंसं ठेवावं आणि मग बाकीचं टाकावं. मग तसं थोडंसं ठेवलं आणि ते ठेवलं. मग शेंगदाणे घेतले, ते छानपैकी तळून घेतले, कारण शेंगदाण्याला थोडा जरी उशीर झाला तर लगेच काळे पडतात. मग त्याला पटपट असं छानपैकी घाईघाईत तळून घेतले, अगदी क्रंची होतील असे, आणि तेही त्यात मिक्स केले. आणि त्याच्यानंतर बघा हे थोडे जरी अजून ठेवले असते ना तर हे थोडे काळे झाले असते, मग ते करपट लागतं, मग नाही छान लागत. आणि असं अशा प्रकारे खोबरं चिरलं होतं. विनोदचं मत होतं अजून याच्यापेक्षा बारीक चिरावं, पण मी थोडं जाडसर झालं, ठीक आहे आपणच खाणार आहे.
मग त्याच्यामुळं असं चिरून घेतलं आणि ते पण छानपैकी गोल्डन करून घेतलं आहे ब्राउनिश असं. कारण पांढरं जर राहिलं तर मग ते एकदम कच्चट लागतं, नाही छान लागत. काहींना आवडत असेल पण असं जरा मला तळलेलं आवडतं. त्याच्यानंतर जो लसूण सोलला होता आणि तो नंतर मी चिरून घेतला होता तो पण तळून घेतला आणि तो मिक्स केला. एवढा चिवडा मी शिल्लक ठेवला आहे, म्हटलं हा नंतर मुलांना तळून देता येईल जसं पाहिजे तसं. आणि त्याच्यामध्ये रेड चिली पावडर टाकणार आहे मी, कारण चिवडा मसाला नाही टाकणार. ते कसं होतं, नाही आवडत आमच्या घरात ते म्हणजे चिवडा मसाला टाकला तर, कारण ते त्याच्यामुळं मग मी साधा सिंपल करणार आहे, कारण मुलांनी पण खाल्ला पाहिजे. जास्त मसाले नको म्हणून आपला लाल तिखटाचा थोडासा लाल तिखट मिक्स होईल, म्हणजे जास्त पण लाल तिखट नको असं त्या अंदाजे, चिवड्याच्या अंदाजे हे मी हे फोडणीला घालून मग मिक्स करणार आहे. याच्यात लसूण चिरून घेतला, चिवड्यातला लसूण खूप छान लागतो तळलेला पूर्ण ब्राउनिश झालेला. आणि कढीपत्ताही टाकला. कढीपत्ता छान धुवून आणि पुसून घेतला होता. आणि हे दीदीला सरप्रायझिंग होतं, कारण तिच्यासमोर कधी कढीपत्ता टाकला नव्हता आणि ती व्हिडिओ घेत होती. तर अचानक ते एकदम उडला ना, हा असा आवाज आला तडतडतड आणि थोडं तेल उडलं तर ती भिल्यासारखीच झाली. मग तिला म्हटलं असं असतं म्हणून कधी गॅसच्या जवळ यायचं नाही, आलं तरी नीट लक्ष द्यायचं आपण काय टाकतोय, कारण तेलात काही जरी पडलं टाकलं तरी ते लगेच रिॲक्शन देतं. त्याच्यानंतर ही आपण जी भाजकी डाळ म्हणतो ह्याला ती घेतली होती आणि ती पण छान तळून घेतली. आणि अशा प्रकारे ती पण त्या चिवड्यामध्ये मिक्स केली. एक एक गोष्टी अशा प्रकारे छान पद्धतीने तळून त्या चिवड्यामध्ये मिक्स केल्या. आणि आता ॲक्च्युली सगळ्यांचा चिवडा खाऊन झाला असेल, पण आम्ही थोडा लेट करण्यासाठी घेतला. म्हटलं राहिला काही कारणामुळं, त्याच्यामुळं म्हटलं करूयात निवांत, असं काही नाही की आत्ताच केला पाहिजे. मग म्हटलं आता करून घेऊयात, कारण त्याला वेळ पण नाही लागत. मग इथं ॲक्च्युली माझी फोडणी मी घातली आहे ती घ्यायची लक्षात नाही आली माझ्या, किंवा मी ती रेकॉर्ड नाही केली. तर मी तेल घेतलं होतं, जे आपलं तळणीत राहिलेलं तेल घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये हळद आणि ते लाल तिखट घालून थोडंसं तळलं जाईल, एक फोडणी बसेल त्याला. आणि ते गॅस बंद करून केलं, परंतु थोडं तेल थंड झाल्यानंतर. आणि ज्यावेळी ते फेस आल्यासारखं झालं की मग नंतर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढा मसाला घालून आणि हळद घालून मग ते यात ओतल्यानंतर हे अशा पद्धतीने मिक्स केलं. घ्यायला जरा बराच वेळ लागतो, कारण गरम गरम असतं. सगळ्या बाकीच्या वस्तू तळलेल्या पण गरम गरम असतात आणि वरनं फोडणी घातली त्याच्यामुळे ती गरम असते, त्याच्यामुळे ती पण थंड व्हायला पाहिजे. आणि जोपर्यंत गरम गरम आहे तोपर्यंत सगळं हलवून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये मीठ पण घातलं आहे, मी रेकॉर्ड करायचं राहिलं माझं. आणि अशा पद्धतीने ते सगळं मिक्स करून घेतलं, म्हणजे हळद तिखट सगळीकडे लागलं पाहिजे. आणि इकडं माझा चिवडा करायचा चालू होता तर इकडं दंगा चालू होता. मी म्हटलं नाही का कालच्या व्हिडिओमध्ये, पप्पा घरी असले म्हणजे मग काही लिमिट नसतं दंग्याला, दिवसभर तोच कालवा, तीच मस्ती, तेच चालू असतं. मग आता अशा प्रकारे हलवून घेतला आहे चिवडा. विनोद म्हटले होते थोडा कमी तिखट कर म्हणजे मुलं खातील. आणि झाला चिवडा. मग थोडा थंड झाल्यानंतर मग डब्यात भरून ठेवला. बरं इथं चिवचं काय चाललं आहे, येऊन त्याला म्हटलं डिशमध्ये घे, पण तो डिशमध्ये नव्हता घेत. तो म्हटला मी एक वेचून खातो. मग अशा पद्धतीने त्याचं वेचायचं चाललं होतं. विनोदला मी चिवडा दिला आणि त्यांनी खाल्ला, पण कौतुक कोण करणार. मग म्हटले छान झाला आहे, आवडला त्यांना. आणि मग नंतर आतमध्ये येऊन बघितलं, म्हटलं परत नकोच म्हणत होता डिशमध्ये, मी एक खातो. मग त्याला म्हटलं हा राहू दे, नंतर मक्याचा जो चिवडा राहिला आहे आपला तो तळून देते. मग मी त्याला राहू दे म्हटलं आणि तो चिवडा तळून दिला. आणि इथं विनोद म्हटले आज चिवडा केला आहे, चिवडा बरंच खाऊन झाला आहे, मग भूक नाही आहे, मग मस्तपैकी डाळ भात कर, कारण घरचं वरण भात म्हणजे वेगळंच असतं. मग आज वरण भातच केला. विनोदला ऑलवेज कधी जरी वरण भात दिला तरी त्यांना आवडतो. मग ऑलरेडी चिवडा खाऊन झालता, मग काय बनवूयात, मग त्याच्यामुळं वरण भात केला. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुमचा चिवडा झाला का, तुमची दिवाळी झाली आहे का हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.